माझ्यासोबत आता राज्याचे मंत्री नितेश राणेजी आहेत। सर, काय सांगणार की आता हा दुसरा तुमचा दौरा आहे नालासोपाऱ्यामध्ये, कशा पद्धतीचं वातावरण आहे, आपण काय संबोधित करतो? अतिशय सुंदर वातावरण आहे, भगवमय वातावरण आहे। लोकांनी ठरवलेलं आहे की आय लव महादेवालाच विचारायचा महापौर वसई विरार महापालिकेवर बसवायचा। या भागाची सुरक्षा आणि या भागाची विकास करण्याची सगळी जबाबदारी ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात खाली काम करणारे नगरसेवक यांच्याच हाती द्यायचं असं ठरवलेलं आहे। सर, निश्चितच या ठिकाणी 35 वर्षाच्या नंतर कुठेतरी या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये परिवर्तन झालं। त्यानंतर आता भाजपाने अतिशय प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे। उद्या सीएम साहेबांची सभा सुद्धा या ठिकाणी आहे। हो, नक्कीच। शेवटी खासदाराच्या रूपाने आम्हाला एक चांगले लोकप्रतिनिधी आम्ही मोदी साहेबांकडे पाठवू शकलो। आमचे नाईक जी आहेत, पंडित मॅडम आहेत, हे दोन्ही अतिशय कार्यक्षम असलेले आमचे दोन्ही आमदार या भागाचा विकास कसा करू शकतात हे गेल्या 1 वर्षामध्ये तरी दाखवून दिलेले आहेत। आता ह्यांच्याच जोडीला महापालिकेची सत्ता अगर आमच्या हातात आली तर वसई विरार शहराचा पूर्ण पद्धतीने कायापलट करणं, इकडे सुविधा पुरवणं आणि त्याचबरोबर ह्या भागाच्या जनतेला जे काही भयभीत करून ठेवलेलं आहे, जे काही हफ्तेगिरी सुरू आहे, त्या सगळ्याला बाजूला सोडून एक विकासमय आणि शांतिमय वातावरण 15 तारखेनंतर निश्चित पद्धतीने मिळेल हा विश्वास आम्ही सगळ्या जणांना या निमित्ताने देतो। भवियाकडून असं सांगितलं जात आहे की आम्ही एक छोटी पार्टी आहोत, मात्र जर देश लेवलची पार्टी जर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मंत्री येत आहेत, या ठिकाणी देशाचे मुख्यमंत्री येत आहेत, अनेक परदेशामधून सुद्धा हे परराज्यामधून सुद्धा या ठिकाणी मंत्री आणले जातात, म्हणजे कुठंतरी त्यांच्यापेक्षा आमची ताकद जास्त आहे। पण आम्ही ही कोणाच्या विरोधात लढवतच नाही आहोत, कोणाची रेष कमी करतच नाही आहोत। आम्ही आमची रेष मोठी करतोय। भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे। प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात असणारा पक्ष आहे आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही मंत्री आमदार नंतर आहोत। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा जिथे जिथे कमळ चिन्ह असेल, जिथे जिथे महायुतीचा उमेदवार असेल, तिथे प्रचार करणं हा आमचा नैतिक अधिकार आहे। म्हणून कोणीही स्वतःला एवढं महत्त्व देऊ नये। आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आमची रेष मोठी इथे करतोय। निश्चितच या ठिकाणी तुम्ही नेमके असे महत्त्वाचे या मतदारांना काय आश्वासन करणार आहेत किंवा कुठले असे कामं आहेत की जे पायाभूत सुविधा आहेत, घरांचा प्रश्न आहे। आमचा विश्वास आहे की इथे जेवढे काही घरं आहेत, ज्यांना वर्षानुवर्ष भीतीच्या वातावरणामध्ये ठेवलेलं, त्यांना आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहेत। स्वतः राजन नाईकजी असतील, पंडित मॅडम असतील, आमदार म्हणून यांची मंत्रालयामध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत। 15 तारखेनंतर आमची सत्ता आल्यानंतर इकडे जे राहणारे जे रहिवासी आहेत, मग ते माझ्या कोकणाचे असतील किंवा इकडचे स्थानिक लोक असतील, सगळ्या जणांना त्यांच्या हक्काचे कायमस्वरूपी घरं देण्याची जबाबदारी ही आमची आहे। आता जे त्यांच्यावर टांगती ती तलवार ठेवली जाते ती कायमस्वरूपी काढण्याची जबाबदारी आमची। 35 वर्षामध्ये जे विकास कामं झालेले आहेत तेच विकास कामं या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप महायुतीकडून रिपीट केल्या जात आहेत असं सांगितलं। रिपीट काय, विकास कामं रिपीट काय? जनतेची जी इच्छा आहे, जनतेच्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करायच्या असतात। जनतेला जे अधिकार मिळाले पाहिजेत, जे अजूनपर्यंत मिळत नाही आहेत, 18 प्रकारच्या नागरी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून द्यायच्या असतात। किती आहेत तुमच्या नालासोपारामध्ये, किती आहेत तुमच्या वसई विरारमध्ये? आता आमचे आमदार खासदार निवडून आल्यानंतर आता हळूहळू सगळ्या गोष्टी मिळायला सुरू झालेल्या आहेत। आमचा महापौर बसल्यानंतर ह्याच्यापेक्षा दुपटीने नाही तिपटीने विकास करण्याची जबाबदारी आमची आहे। मी स्वतः बंदर विकास मंत्री आहे। जवळच या पालघरमध्ये वाढवण बंदर येत आहे। मी इकडच्या तरुणींना शब्द दिलेला आहे की आमची सत्ता आल्यानंतर इकडच्या मुलांना मुलींना कौशल्य विकासाच्या अंतर्गत आम्ही प्रशिक्षण देऊ आणि प्रत्येकाला ज्याच्या इच्छा अनुसार वाढवण बंदरमध्ये नोकऱ्या देण्याची जबाबदारी आमची असेल। या सर्व प्रकरणामध्ये आपला विश्वास काय सांगतोय? निश्चित विधानसभेसारखं परिवर्तन होईल, नक्की होणार। जनतेमध्ये उत्साह बघा, आलेली गर्दी बघा, लोकांना इथे आपल्याला जय श्रीरामचे नारे ऐकायला मिळत आहेत। म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या 16 तारखेला जेव्हा निकाल लागतील तेव्हा त्या वसई विरारच्या महापालिकेच्या मेयरच्या खुर्चीवर आय लव महादेववाला महापौर बसणार। निश्चितच हे होते राज्याचे मंत्री नितेश राणे आणि या वसई विरार महापालिकेवरती आज मिळणारा जो प्रतिसाद आहे यावरून भाजप महायुतीचाच महापौर बसणार असा विश्वास सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आला। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.